नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एका लेखाचा आधार घेऊन थोडं एक चर्चा करणार आहोत. तर मंडळी, कसं आहे माहिती आहे का, आपल्या जेवणामध्ये एक भाजी आहे किंवा शेंग आहे ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण आधार घेतलेला आहे सकाळमध्ये विज्ञान वाटा यामध्ये डॉक्टर अनिल लचके यांचा जो लेख आलेला आहे की जागतिक बाजारात गवारीचा गवगवा, गवारी म्हणजे बावची, आपण जे बावची आपण म्हणतो, तर तिला कसं आहे, आपण जेवणामध्ये खूप चांगल्या प्रकारे खातो, म्हणजे आवडते. जसं आता त्यात भाजी करताना शेंगदाणा कूट वगैरे घालून जर ती केली तर मस्त वाटते, एकदम येते, चांगली चव लागते. तर ही गवारी शेंग, आता तिला क्लस्टर बीन्स असं पण म्हणतात, कारण का त्याच्यामध्ये गवारीमध्ये काय ब्या आहेत, त्या छोट्या छोट्या ब्या आहेत, त्याच्यात ते आपण लक्ष देत नाही, खायचं काम करतोय. आणि वनस्पती शास्त्रज्ञ म्हणजे झूलॉजी वगैरे जे आहे, तर त्याच्यामध्ये तिला सॅमॉप्सिस टेट्रागोनोलोबा असं म्हणतात. म्हणजे सॅमो म्हणजे बीन प्रमाणे, ऑप्सिस म्हणजे दिसणारे. तर हे झालं. तर ही स्वादिष्ट आहे, पण याच्यामध्ये जर ही का खावी पाहायला गेलं तर याच्यामध्ये भरपूर चांगले गुणधर्म आहेत. एक म्हणजे याच्यामध्ये अनेक जीवनसत्वे आहेत, म्हणजे A, B, C आणि K जीवनसत्व आहेत, आणि त्यानंतर फायबर पण आहे त्याच्यामध्ये, आणि अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की आपल्या ज्या पेशी आहेत अंगातल्या, त्यांचं म्हणजे फ्री जे काही आयटम असतात की जे आपल्याला इजा पोचू शकतात त्यांच्यापासून संरक्षण होतं आपल्या पेशींचं, म्हणजे इम्युन सिस्टीम वाढली जाते, त्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात. तर हे अँटीऑक्सिडंट गवारीपासून आपल्याला मिळतं, आणि ही A, B, C, K जीवनसत्व पण मिळतात, आणि त्याच्यामध्ये फायबर पण आहेत. आणि जर तुम्ही 100 ग्रॅम गवारी घेतला तर त्याच्यामध्ये 3 ग्रॅम प्रथिने म्हणजे प्रोटीन, त्यानंतर 2.5 ग्रॅम फायबर असतं, आणि कॅल्शियम आहे, त्यामध्ये आयर्न आणि फॉस्फरस पण आहे. आणि त्यामुळे कॅल्शियममुळे हाडे बळकट, म्हणजे हाडे बळकट होण्यासाठी गवारी उपयोगाची आहे आपल्याला. त्यानंतर गवारी जे अनयुज्ड कॅलरीज किंवा फॅट आहेत त्याला ट्रायग्लिसरॉइड म्हणतात, आणि LDL जे बॅड कोलेस्टेरॉल आपल्या बॉडीचं आहे त्याला कंट्रोल करतं, नियंत्रित ठेवतं, आणि रक्तातली साखर देखील नियंत्रित ठेवण्याचं काम ही बावची करते. त्यानंतर आपल्या शरीराला अमायनो आम्ले 9 प्रकारची महत्त्वाची असतात, तर त्यापैकी 4 प्रकारची अमायनो आम्ले या गवारीमध्ये असतात. त्यापैकी ल्युसिन, लायसिन, फेनिलॅलनिन आणि व्हॅलिन. तर एवढा सगळा हे आहे, म्हणजे एवढा सगळा उपयोग आहे आरोग्याच्या दृष्टीने. तर आता गवारीची बी आता जर आपण फोडून पाहिली आतली, तर त्यामध्ये 33% प्रोटीन प्रथिने, त्यानंतर 3% मेदाम्ले आणि 4.5% साधारणतः खनिज द्रव्य आहेत. आणि याच्यामुळे कसं आहे, आता हे जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला कॅलरीज आपल्याला जास्त मिळत नाहीत, त्यामुळे वजन घटवण्यासाठी उपयुक्त होते गवारी. तर आता ही अशी झाली गवार, ह्याचा आपण का खावी, तर याच्यापासून काय काय आपल्याला उपयोग होतो आपल्या शरीराला. तर आता गवारीची ज्या बिया आहेत, गवारीच्या बिया ज्या आहेत त्यांच्यापासून एक चिकट पदार्थ म्हणजे डिंक किंवा गम म्हणतो त्याला, तर तो मिळतोय, तर त्याला ग्वार गम म्हणतात. तर तो ग्वार गम कसा तयार करतात, तर त्या बिया काय करायच्या, कोरड्या करायच्या त्या गवारीच्या बावच्याच्या, आणि त्याच्यावरची पोरफाट सालं काढायची, आणि त्यांची नंतर भुकटी करायची. हे पॉलिसॅकराइड आहे. पॉलिसॅकराइड म्हणजे याच्यामध्ये ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं प्रमाण आहे, त्याला पॉलीगॅलॅक्टॉन पण म्हणतात, जे काही प्रमाणात असे पाण्यात विरघळत आहे, म्हणजे ते फायबर आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये डीमॅनोज आणि डी-गॅलेक्टोज ह्या शर्करा असतात, म्हणजे साखर प्रमाण आहे, आणि त्याच्यामध्ये फायबरमधील प्रमाण 56% आणि 28% आहे. तर ह्याचं हे काय साठी, तर बाबा हे डिंकासाठी प्रमाण काय, तर याचा उपयोग कुठे, तर खाद्यपदार्थामध्ये घट्टपणा यावा, की बांधेसूदपणा, म्हणजे आपल्याला जो आकार द्यायचा तो आकार यावा, म्हणून ग्वारगम एक बाइंडर म्हणून वापरतात. कारण का त्याच्यामध्ये शर्करा आहे, आणि ते शर्कराचं प्रमाण जे आहे त्याच्यामुळे त्याला विशिष्ट घट्टपणा देतं. गम सारखा, गम काय घट्टपणा देतं, आणि त्याचा उपयोग आपल्याला एक बाइंडर म्हणून केला जातो.
आणि ग्वारगम हा पूर्ण नैसर्गिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय ॲडिटिव्ह वगैरे नाही आहेत आणि त्यामुळे त्याचा उपयोग औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधन निर्मिती, पुन्हा खाद्यान्न प्रक्रिया, वस्त्र उत्पादन, त्यानंतर कागद निर्मिती, साबण आणि शॅम्पू तयार करण्यासाठी याच्यासाठी उपयोग केला जातो त्याचा. त्यानंतर या गममध्ये स्थितिस्थापकत्व म्हणजे इलॅस्टिसिटीचा गुण आहे. इलॅस्टिसिटी म्हणजे रबरासारखा गुण आहे, त्यामुळे ते ग्लुटेन फ्री बेकरी प्रोडक्ट बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. ग्लुटेन म्हणजे काय, तर ग्लुटेन म्हणजे गव्हापासून तयार केलेला पदार्थ, जसा आटा आहे तसा, की ज्याच्यामुळे पण काय होतं, काही माणसांना त्याचा त्रास होतो. पण त्या ग्लुटेनच्या ठिकाणी आपण हा ग्वारगम वापरू शकतो आणि त्याच्यामुळे ग्लुटेन फ्री प्रोडक्ट बनतात आणि त्यामुळे माणसांना त्रास होणार नाही आहे त्याच्यामुळे. तर याच्यामुळे काय होते, आता या ग्वारगमचा अजून उपयोग काय आहे, तर सॉस बनवताना, ग्रेव्ही बनवताना, पुन्हा योगर्ट, फळांचे रस आणि त्यांच्यानंतर पुडिंग, त्यानंतर आईस्क्रीमला हे करतात, बांधे सूतपणा म्हणजे जो आपण आकार देणार तो यावा म्हणून त्याला ते ग्वारगम उपयुक्त पडतो. आणि त्यामुळे काय होतं, ते ग्लुटेन वापरलं नसल्यामुळे ते पदार्थ खाण्यासाठी सगळ्यांना आवडतात भरपूर जण, म्हणजे ग्लुटेन काही जण खात नाहीत, ते प्रेफर करत नाहीत. त्यानंतर कार्बोहायड्रेट, आता कार्बोदक वर्गीय ग्वारगम जे आहे ते कशासाठी वापरतात, तर एखादा खाद्यपदार्थ टिकावा चांगला म्हणून तिथं वापरला जातो आणि तिथं त्याला काय म्हणतात, थिकनर किंवा स्टॅबिलायझर म्हणतात, की तो पदार्थ टिकतो चांगला त्याच्यामुळे, थिकनरमुळे किंवा स्टॅबिलायझरमुळे त्याला स्टॅबिलाइज केलं जातं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जसं आता जागतिक राजकारण किंवा अर्थकारणामध्ये ज्याचा दबदबा आहे की तेल, कच्चं तेल, तर ते कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये ग्वारगमचा उपयोग केला जातो. तर कसा केला जातो ते बघूया. त्याच्या आधी बघूया की बाबा ग्वारगम कुठे मिळतो. ग्वारगमचं प्रोडक्शन इंडियामध्ये राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हरियाणामध्ये होते. जगाच्या 80% निर्यातक्षम म्हणजे त्या क्वालिटीचा ग्वारगम भारतामध्ये तयार होतो आणि निर्यात होतो आपल्यातून. तर हे कुठे निर्यात केला जातो भारतातून, तर अमेरिका, चीन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, ब्रिटन, कॅनडा आणि रशियामध्ये देखील होतो. तर ह्या ग्वारगमचा उपयोग खनिज तेलामध्ये कशासाठी होतो, तर एक वंगण किंवा लुब्रिकेशन म्हणून उपयोग केला जातो. तर कसं आहे, हे जे कच्चं तेल आहे याच्यातूनच आपलं खायचं तेल बनतं, हे बनतं, म्हणून त्यामुळे जितकं नैसर्गिक पदार्थ किंवा वस्तू आपण वापरू शकू तेवढं आपल्याला चांगलं आहे, म्हणून ग्वारगमला तिथे प्रेफरन्स दिला जातो. तर ह्या ग्वारगमचा उपयोग तिथं कशासाठी होतो, तर लुब्रिकेशन म्हणून. आणि त्यानंतर एखाद्या घडी म्हणजे खड्ड्यामधील तेल जर ते मुख्य साठ्याकडे ढकलण्यासाठी बाबा हे ग्वारगमचा उपयोग केला जातो, म्हणजे तेल लवकर ढकलण्यासाठी उपयोग होतो त्याचा, म्हणजे इझिली लुब्रिकेशन सारखाच उपयोग केला जातो. आणि त्यानंतर हे जे ग्वारगमचं द्रावण आहे, जे लिक्विड असतं त्याला न्यूटोनियन सोल्युशन म्हणून ओळखलं जातं, नॉन न्यूटोनियन. तर हे नॉन न्यूटोनियन म्हणजे काय, तर त्या द्रावणाचं म्हणजे त्या लिक्विडचं वैशिष्ट्य काय आहे, तर ज्यावेळी त्याचं त्याच्यावर दबाव आला त्या लिक्विडवर, तर ते काय होतं, त्याची विस्कोसिटी कमी होते आणि ते पातळ होतं आणि ते पुढे ढकललं जातं. आणि ज्यावेळी दबाव कमी होतो त्यावेळी ते आहे तसं घट्ट होतं. हे एक मस्त म्हणजे मुख्य हे आहे कारण की बाबा ग्वारगमचा उपयोग कच्च्या तेलाच्या उत्पादनासाठी कुठे होतो. याचं एक उदाहरण म्हणजे आपलं पेस्ट जी आहे ना आपली, आपण काय करतो बाबा, पेस्ट आपल्याला ज्यावेळी ब्रशवर घेतो त्यावेळी दाबल्यानंतर पेस्ट बाहेर येते. पेस्टला दाबल्यानंतर म्हणजे ट्यूबला दाबल्यानंतर, पण ट्यूबचं दाबायचं बंद केल्यानंतर पेस्ट आहे तशीच राहते, तिथं राहते. तर हे नॉन न्यूटोनियन सोल्युशन म्हणून आहे ते. तर हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये आता दुसरी एक गोष्ट आहे की हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग एक प्रकार आहे याच्यामध्ये, कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये जे प्रोडक्शन करतात त्याच्यामध्ये, की धुळीमधील खनिज तेल पुढील ढकलताना त्याला पंपिंग करावं लागतं. घुळीमधील म्हणजे एखादा खड्डा आहे त्यातलं तेल जर पुढे ढकलं त्याला पंपिंग करावं लागतं. तर ते पंपिंग करण्यासाठी ज्यावेळी आपण तिथे ग्वारगम वापरतो त्यावेळी त्याला कमी पॉवर लागते, म्हणजे
जी पॉवर यूज करायची असते ती कमी कमी प्रमाणात वापरली जाते, त्यामुळे ऊर्जेची बचत होते. तर याला हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग असं नाव आहे. म्हणजेच याच्यामुळे कसं आहे की हा सगळा आता याचा उपयोग कळत असल्यामुळे ग्वारगम जे गवारीच्या बियांपासून बनलेलं ग्वारगम आहे त्याची मागणी आता जगामध्ये भरपूर वाढत आहे. तसं बघायला गेलं तर जसं आता आपण पाहिलं खाद्यपदार्थांमध्ये, बेकरी प्रोडक्ट्समध्ये म्हणा किंवा बाकी ठिकाणी त्याचा वापर होतो. पुन्हा आता हे कच्चा तेल, जे कच्च्या तेलापासून कच्च्या तेलाच्या प्रोडक्शनसाठी म्हणजे जे आता पूर्ण जगाचा कणा आपण म्हणूया किंवा बाबा कच्चे तेल, तर त्याच्यामध्ये देखील त्याचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे त्याची आता रिक्वायरमेंट वाढत आहे. पण याच्या असं नाही आहे की फक्त ते ग्वारगमच वापरू शकतो. ग्वारगम नसेल तर त्याला ऑप्शन आहे, असं नाही की ऑप्शन नाही आहे. जसं पॉलिॲक्रिड अमाइड देखील वापरता येते आणि ते स्वस्त पडू शकतं. म्हणून ग्वारगम किती चांगला वापरता येत, किती कमी पैशामध्ये प्रोड्यूस करता येईल हे आपल्याला पाहायला पाहिजे. तर याच्यामध्ये कसं दिलेलं आहे की नैसर्गिक पुनरुत्पादित करण्यासाठी आणि करण्यासारखे आणि सुरक्षित असल्यामुळे पर्यावरणानुकूल आहे. कारण का आजकाल आपण आता कार्बन डेटिंग, कार्बन एमिशन हे जे पाहतो, याच्यातून हे जे नैसर्गिक डेव्हलपमेंट जे होती किंवा नैसर्गिक पदार्थ आपण जितक्या जादा प्रमाणात वापरू शकतो तितक्या प्रमाणात आपल्याला वापरायला पाहिजे आणि ते पर्यावरणनुकूल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पोल्युशन जास्त होत नाही आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कसं आहे, गवारी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला त्याच्या पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्याचं प्रोडक्शन वाढवलं पाहिजे. कारण का अजून एक आहे की जर प्रोडक्शन बघायला गेलं किंवा उत्पादन बघायला गेलं तर गवारी ही जे आहे कमी खर्चामध्ये येणारं फायदेशीर पीक आहे. म्हणजे ते कोरडवाहू भागामध्ये कमी पाणी लागतं त्याला आणि त्यानंतर गवारी काढली म्हणजे त्या शेंगा काढल्या की जे राहतं ते पाला म्हणून म्हशीला मिळतो, म्हणजे त्याचा बाकी ठिकाणी पण उपयोग आहे. तर याच्यामुळे गवारीचं प्रोडक्शन जर आपण चांगल्या पद्धतीने काढलं तर त्याच्यावरून आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो ग्वारगममधून. तर हा असा लेख आहे, खूप चांगला लेख आहे आणि डॉक्टर अनिल लचके हे जे आहेत ज्यांनी लेख लिहिला आहे ते एक विज्ञानाचे अभ्यासक आहेत आणि खूप चांगला लेख आहे. तर मंडळी, आपण जे आता गवारी किंवा बावची खातो तर त्याचा उपयोग बघा की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये किती आहे आणि त्याचा उपयोग कसा करून घेता येत सध्या. तर हा झाला एक छान लेख. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.